राधे राधे. बरेच दिवसांनी मी व्हिडिओ काढते. तुम्ही म्हणाल की बाई कुठे पळते आता ते. पण काय आहे ते वेगवेगळे अकट सायन्सचे ब्रांचेस असतात, तर त्याच्यातनं सतत अपडेट राहायला लागतं. तरी वयापर्यंत विसरते भरपूर मी. पण त्यामुळे मग ते हां आता उद्या उद्या असं करते मी, तर राहूनच जातं व्हिडिओ काढायचा. पण खूप छान वाचन होतं माझं. आणि मग मला एखादं छान आवडलं तर असं वाटतं की तुमच्याशी शेअर करावं. त्याप्रमाणे मी एक ना खूप छान एक हे व्हिडिओ बघितला होता. त्यात मी लिहून घेतलं. मग ते कोणी म्हटलं, मी नाही म्हटलं आहे, पण ते इतकं सुंदर आहे की आपल्या या ज्या जे विषय आपण करतो त्याला अगदी म्हणजे साजेसं आहे. म्हणून मी तुम्हाला ऐकवते बरं का. तुम्हाला नक्की आवडेल, खात्री आहे माझी. हं. स्नान करताना नाम घेतले देवाचे तर ते तीर्थस्नान होतो. भोजन करताना जर नाम घेतले देवाचे तर तो प्रसाद होतो. चालताना जर नाम घेतले देवाचे तर ती तीर्थयात्रा होते. स्वयंपाक करताना जर नाम घेतले देवाचे तर तो महाप्रसाद होतो. झोपताना जर नाम घेतले देवाचे तर ध्यान निद्रा होते. आणि काम करताना जर नाम घेतले देवाचे तर कर्मभक्ती होते. आणि जर घरात नाम घेतले तर घराचे मंदिर होते. किती छान वाक्य आहेत ना. म्हणजे आपल्या मनात सतत ना, म्हणजे थोडं तरी, कारण आजकाल जी लहान लहान मुलंसुद्धा डिप्रेशन, आणि कुठलाही 4, 5, 7, 8, 10 वर्षाच्या मुलांनासुद्धा डिप्रेशन आणि मग जीव देण्याचे आपण जे ते वाचतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, मला असं वाटतं की जमलं तर ज्यांना त्यांनी खरोखरी आपल्या मुलांना न थोडं थोडं ह्याच्यात घालावं. जर त्यांना म्हणजे ते करेपर्यंत वेळ लागतो, पण एकदा थोडंसं आपण जरा धाकाने केलं की ते मुलं करतात, हे ते बघतात आणि मग काहीतरी विचित्र डिसिजन घेतात. कारण ती लहान असतात, त्यांना डायरेक्शन माहीत नसते. बरोबर चांगलं वाईट कळत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी नेहमी म्हणते की चांगलं म्हणजे योग्य असं त्यांना डायरेक्शन मिळालं पाहिजे. आणि आपल्याला कळतं की आपली मुलं जर का जरा थोडी अशी होत असतील, जरा आपल्याला वाटा अस्वस्थ आहेत, त्रास होतो आहे त्यांना, किंवा शाळेचं प्रेशर असतं, सगळीकडनं प्रेशर असतं हल्ली मुलांना. एवढं प्रेशर आपल्या वेळेला अजिबात नव्हतं. आमच्या वेळेला तर नव्हतंच. आणि आता हे बघून खूप वाईट वाटतं की अगदी म्हणजे आमचे म्हणजे मला आठवतं आहे, मी 11वी होती आमच्या वेळेला, अशी 10वी ती. तर मी 61% मला असं वाटतं मला मार्क मिळाले होते ना, तेव्हा पहिलं आलेले 71%. त्यामुळे मला असं वाटलं तर भारी वाटलं होतं, अरे 61 भरपूर मिळाले. आता जर 61 सांगितलं तर लोक नापास झाल्यासारखं बघतील. ठीक आहे, काय नाही, पण खूपच चढाओढ वाढली, त्याने डिप्रेशन वाढलं, मुलांना प्रेशर खूप येतं. आपलं काय होईल, किंवा आपले आईवडील ओरडतील, टीचर त्या भीतीने काहीतरी वेडेवाकडे डिसिजन घेतात. त्यामुळे जर सतत त्यांना जर का थोडंसं जे काय त्याच्या आवडीचं नाव, एक 5 मिनटं तू मला दे असं म्हणून करायला जर का आपण सुरुवात केली तर नक्कीच ती मुलं थोडीशी शांत होतील असं मला वाटतं. कारण माझ्या नातीला पण मी 10 मिनटं मला ते सांगितले त्या, आणि ती पण येते, आणि ते आई बाबा पण तिथे लगेच पाठवतात. मग ते रामरक्षा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, भक्तिगीतं म्हणा, बाकी तू काही कर, मग इंग्लिश गाणे मग किंवा काही वाटेल ते कर, ही 10 मिनटं तू मला द्यायची. तर ते खूप छान होतं. तिला पण असं शाळेत बिळेत कुठे म्हटलं की तिला आनंद होता, अरे वा, की आज मला टीचरनी गुड दिलं, किंवा इथे स्टार काढला, त्यांना फार हे आहे, स्टार बीर काढला की खुश असतात. आज ना मी थोडंसं म्हणजे मी आता काय सांगते की हे जे ॲस्ट्रॉलॉजी आहे, हे तर आपल्याला शिकायलाच लागतं जर अकल्टमध्ये जायचं, त्याला पर्याय नाही. पण मला म्हणजे डोकं माझं जरा वेगळंच चालतं. त्यामुळे मी सांगते की आता समजा ती बाई बाळणपणा म्हणजे आत प्रसूतिगृहात जाते, त्यावेळेला डॉक्टर आणि नर्सेस हे ती सुखरूप, आणि ते बाळ सुखरूप कसं येईल ते बघतं ना, टायमिंग कुठे बघतं. त्यानंतर ते बाळ वगैरे व्यवस्थित घेऊन छान सगळं बघितल्यावर मग टायमिंग बघितलं जातं. तर तुम्हाला माहितीच असेल की थोड्या
थोड्या थोड्या फरकाने जरी टायमिंग वर खाली झालं तरी आपलं भविष्य चुकतं. पूर्वीच्या काळी तर त्या सुविणी बिविणी होत्या, कुठे काय कळायचं नाही का. पण त्यामुळे आपल्याला भविष्य म्हणजे ज्योतिषशास्त्र तर पूर्ण शिकायलाच पाहिजे. त्याला म्हणजे ग्रह तारे नक्षत्र हे जे सगळं आहे ते आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. जर का तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल, पण त्याचा आधार घेऊन जर का हस्तरेखा तुम्ही म्हणजे समुद्रशास्त्र म्हटलं की हस्तरेखा या परफेक्ट असतात असं मला वाटतं. कारण याच्यात बदल होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न केला, तुम्ही किती चांगलं वाईट म्हणायचा प्रयत्न केला की तुमचा हात आता बरोबर घेऊन जातो आपण. कारण काय होऊ शकतो ना पुढे मागे फरक. 5 एक मिनिटाचा झाला तरी पूर्ण पत्रिका चुकते असं आहे. कारण 2 जुळी मुलं येतात बघा 5 एक मिनिटाच्या, पण त्या दोघांची भविष्य सगळं वेगळं असतं. का असं होतं ह्याचं कारणच वेळेत फरक झाला तर भविष्य ती पत्रिका बरोबर घेत नाही असं मला वाटतं. बाई मी काय एवढी काय फार हे नाही आहे, पण मी तर मी त्या ज्योतिषशास्त्राच्या बरोबरच मी पामेस्ट्री पण शिकते. पामेस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय तुम्ही पण तुमचा हात असा घ्या बरं आणि बघा, म्हणजे तुम्हाला खूप मजा वाटेल. का छान छान आहे की हात कसा असावा. म्हणजे आता हा जर हात आहे हा आयताकृती आहे, तशीच बोटं लांब आहेत. काहींचे हे मोठे असतात आणि बोटं लहान असतात. तुमची आहेत का बघा. जर ते दोन्ही चांगलं असतात पण बोटं लहान असलेली लोकं ना जरा जिद्दी असतात, म्हणजे आपल्या मतावर ठाम असतात. पटकन म्हणजे आपल्या मतावर त्यांचा विश्वास असल्यामुळे ते पटकन कुणाचं ऐकत नाहीत. पण ज्यांची म्हणजे बोटं अशी मोठी असतात ना ते पटकन म्हणजे असे ॲडजस्ट होतात. कळलं की नाही. त्याच्यात काही त्यांना असं वाटत नाही की आपण हे म्हणजे वी कॅन ॲडजस्ट असं असतं. हं. आता दुसरं बघा हां. हा जो असतो ना हा बुध. कळलं की नाही. हा सूर्य, हा शनी, हा गुरु आणि हा जो असतो हा चंद्र असतो आणि हा असतो ना हा हा शुक्र असतो. हे शुक्राचं बेट. कळलं की नाही. शुक्रात उंचवटा. हे सगळे ते गुरुच्या खाली गुरु, बुधच्या खाली बुधचा, सूर्याच्या खाली सूर्य, शनीच्या खाली शनी आणि गुरुच्या खाली गुरु. गुरु हा अत्यंत पॉवरफुल असतो, असायला पाहिजे. म्हणजे ज्यांचे असे हे जे असतात हे असतात, हे असे उठलेले असतात तर ते चांगलं असतं. नेहमी गुरुचं ह्याच्यात चांगलं असतं. हे शिक्षण सेम आहे म्हणून म्हटलं हे ज्योतिषशास्त्र शिकायला पाहिजे. गुरु म्हणजे ज्ञानी, गुरु म्हणजे तेच जे आहे तेच. शनी म्हणजे शांत म्हणजे संत. शनी म्हणजे न्यायी. शनी म्हणजे जरा हळू म्हणजे वेळ घेणारा. पटकन कुठलीही डायरेक्शन कुठलीही रिझल्ट देत नाही असा. कळलं की नाही. सूर्य जसा म्हणजे अधिपती असतो, त्याला स्वतःची मतं असतात. आणखीन तो ओव्हर पॉवर करायला जातो. आणि सूर्य आणि बुध म्हणजे शिक्षण किंवा असं हे जे असतं त्याच्यात हा बुध असतो. आता ही रेषा आहे ना ही आयुष्याची रेषा आहे. ही आयुष्याची रेषा ही जी ही ही मेंटल लाईन म्हणतात. म्हणजे इमोशनल लाईन आणि ही हार्टची लाईन. ही हार्टची लाईन जर का इथे अशी 2 हे झालेले असते ना तर ते चांगलं असतं. ते त्यांचं म्हणजे लाईफ छान जातं. कळलं की नाही. क- ही जी लाईन असते ह्याच्या पुढे जर मंगळाची लाईन असते अशी, ती माझी नाही. मंगळाची लाईन जर असेल ना तर ते फार चांगलं असतं. तुमच्या हातावर असेल तर बघा ह्याच्या पुढे ही लाईफ लाईनच्या पुढे इथे मंगळची लाईन अशी असते. कळलं की नाही. इथे खाली असतो तो केतू असतो आणि मध्ये असतो तो राहू. मध्ये फार खड्डा असलेला चांगला नाही. आता हाताचा आकार फार लहान नको फार मोठा नको, असा मध्यम पाहिजे. हे बघा असा म्हणजे चांगला असतो असं. हात फार पांढरे शुभ्र कडक असतील ना ते मेहनतीचे असतात, त्यांना कष्टाने पैसा मिळतो. ज्यांचे हात लालसर आणि मऊ असतात त्यांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे पैसा व्यवस्थित येतो. असं काही प्रॉब्लेम येत नाही त्यांच्या ह्याला. आणखीन हे जे असतात हे जे असे जुळलेलं असतं त्याचं एवढंच म्हणायचं की ह्याच्यामुळे ना ते ॲडजस्ट होतात.
लोक. काहींची ह्या दोन रेषेमध्ये असं गॅप असते. वाईट नसतं ते, आपल्या म्हणजे स्वतःच्या मनाचं करतात, पटकन कुणाचं पटत नाही, त्यांची स्वतःची मतं असतात. तुमचे पण हात तसे आहेत का बघा. ही जी करंगडी आहे ना, ती या पेराच्या थोडी वर असलेली चांगली. कळलं की नाही? ह्याच्याबरोबर किंवा ह्याच्या थोडी खाली असली ना, तर त्यांना कष्ट, त्रास खूप असतो. असं. कळलं की नाही? हे असं. आता हे सूर्याची उंगली आणि सूर्याचं बोट, आणखीन हे गुरुचं बोट, हे जर गुरु आता हे जे याच्यामध्ये फट असते ती फारशी चांगली नाही. संपत्ती वगैरे ते जे काय आहे ते निघून जातं असं म्हणतात. कळलं की नाही? आणि हे जे हे जे बोट आहे, हे गुरुचं बोट जर असं वाकलं असेल तर ते शनीचे आधिपत्य जास्त असतं. शनीचा आणि प्रभाव गुरुवर असतो. आणखीन जर का सूर्य असा शनीकडे झुकला असेल तर शनीचं आधिपत्य सूर्यावर जास्त असतं. ही लाईफलाईन जी आहे ती खाली जर दोन ह्यानी झाली तर मोक्ष मिळतो असं म्हणतात. मी छान म्हणजे त्यांचं चांगलं होतं सगळं. किंवा काही जण लांब असं जाऊन हे होतात, त्यांचा मृत्यू होतो असं म्हणतात. आणि त्यांचं आयुष्य, आणि कमी जर का आयुष्यलेश आहे म्हणजे कमी आयुष्य असतं असं नाही, त्याच्याबरोबर इतर सगळे ॲस्पेक्ट्स बघायला लागतात. काही काहींच्या ही रेषा छोटी असली तर ते म्हणतात, अरे बापरे, म्हणजे माझं आयुष्य कमी आहे का? बिलकुल नाही, तुमचं आयुष्य पण भरपूर आहे, फक्त त्याच्याबरोबर दुसऱ्या अनेक गोष्टी असतात ज्या बघायला लागतात. कळलं की नाही? आणि इथे असते ती लकची लाईन असते, संपत्ती, पैसा, ती पण माझ्या हातावर नाही. काय काहींची अगदी सरळ असते, सरळ. जी शनीच्या ह्याच्यावर जर गेली ही अशी सरळ, तर ती फार चांगली असते. ते लोक एकदम सधन असतात. इथे ना आणखीन एक सांगते, मला जे 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 बरंचसं आठवायला पण लागतं. इथं खूप आठवलं नाही, आता मी तुम्हाला सांगते. इथनं ना अशी सरळ रेषा गेली, कळलं की नाही? अशी सरळ सूर्याच्या इथे, आणि ती जर का अशी वरच्या बाजूला त्याला एक फाटा फुटला ना, तर ते चांगले असतात. ते स्वतः म्हणजे बिझनेस माइंडेड असतात, स्वतःच्या विचारांनी चालतात आणि प्रगती कशी होईल हे बघतात. तेच ह्या रेषेला जर का खाली रेषा आली असेल, अशी रेषा जाऊन खाली, ते मात्र लोक फसवतात, त्यांच्या भोळेपणाचा, त्यांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेतात. असं आहे. आणि ह्याच्यातनं प्रिसाईज अगदी म्हणजे आता मी माझ्याबद्दल तर सांगते की मी एकूण ते जे बघितलं आहे की काय होतं आणि कसं होतं, तर माझं म्हणजे असं मृत्यू हा ऑन द वे होणार, म्हणजे रस्त्यातनं म्हणजे इकडनं तिकडे जाताना बहुतेक हॉस्पिटलमध्ये जातात. काय माहीत नाही, पण असं म्हणजे ते नाही, एक आपल्याला इतकं आवडायला लागतं ते जेव्हा आपल्याला हे समजतं ते. हे सगळी ना पेरं चांगली उंच पाहिजेत. म्हणजे जसं हा शुक्रच आहे, हा शुक्रचा छान आहे. शनीच्या ह्याच्यावर जर जास्त लाईन्स असतील अशा अशा, तर पक्क फॉरेनची व्हिजिट असते. लहान लाईन्स असतील तर ते फॉरेन जवळपास फिरतात. तसं इथे जेव्हा एक लाईन अगदी कडक असेल तर एक लग्न, आणि आजूबाजूला छोट्या लाईन्स असतात तर तरुणपणे अमक्या तमक्याला अमक्या तमका आवडतं, तसं काहीतरी असतं. म्हणजे काय फार लगेच चार लाईन म्हणजे चार लग्न होत नाही. कळलं की? आणि इथे असतात ना ती मुलांची रेषा असते, कारण तिथेच मुलांची रेषा बघतात. तसं नाही. आता ही जी लाईन आहे ना, ही अशी झुकली ह्या बाजूला, आपल्या हार्ट लाईनला जर झुकली, तर म्हणजे त्यांचं फॅमिली लाईफ बरोबर नसतं, घटस्फोट होण्याची शक्यता असते. अशा काही गोष्टी आहेत. म्हणून मी म्हटलं आज जरा ह्या गोष्टी जरा सांगाव्या. तुमचा हात बघा, तुमच्या हातावर काय काय आहे नक्की बघा. आणि कोणाला जर काही विचारायचं असेल तर नक्की मला मेसेज करा, मी उत्तर देईन. राधे राधे.